जास्त वेळ न देता मस्त अशी डिलिशियस बासुंदी आता घरीच बनवूया। तर मी आहे प्रिया, मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला थोडं जाड तळाचं भांडं वापरायचं आहे, म्हणजे ते दूध जे आहे ते खाली चिटकणार सुद्धा नाही आणि थोडं पसरट वापरायचं म्हणजे दूध ओतू जात नाही। तर मी बासुंदी बनवण्यासाठी 1 लिटर दूध घेतला आहे, 500 ml च्या 2 पॅकेट आणि इथे मी म्हशीचं दूध वापरलं आहे पॅकेटवालं। तर आपलं इथे दूध ओतून झालं आहे, व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया आधी। आणि हे जे दूध आहे ते आपल्याला एकदम कमी गॅसवरती आधी सध्या मस्त असं उकळून घ्यायचं आहे। तर उकळते वेळी त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत केसरचे 12-15 स्टिक्स आणि ते आपल्याला उकळते वेळी टाकायचे, म्हणजे दुधाला कलर छान असा चढत जाणार आणि फ्लेवरसुद्धा खूप मस्त येणार आपल्या बासुंदीला। आता हे जे आहे ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया। तर दुधाला हे बघा छान अशी उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर वरती साय जमा होते, तर ती आपल्याला एकदम हलक्या हाताने फिरवून घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं सायला आपल्याला ॲज इट इज ठेवायचं आहे, जास्त मिक्स नाही करायचं, एकदम बारीक नाही करायचं, कारण की त्याचा खूप छान असा टेक्स्चर येतो बासुंदीमध्ये। मी इथे गॅस स्लो ठेवला आहे आणि मध्ये मध्ये हलवत आहे थोड्या थोड्या वेळाने। आणि तुम्ही जर का मिल्क पावडर याच्यामध्ये ॲड करणार असाल तर ती या स्टेजला करायची, म्हणजे लवकरात लवकर ते घट्ट होत जातो। तर इथे मी फक्त प्लेन दूधच वापरणार आहे। तर बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला एकाच ठिकाणी अजिबात राहायची गरज नाही, आपण बाकीची सुद्धा कामं करू शकतो। तर दूध जे आहे ते आपलं मस्त असं अर्ध्यापेक्षा कमी झालं आहे, तुम्ही बघू शकता मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे। आणि यामध्ये आपण स्टार्टिंगलाच केसर स्टिक्स घातले होते, त्याच्यामुळे कलरसुद्धा खूप असा मस्त आला आहे। तर हे बघा, आता आपण याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। तर इथे मी 2 चमच साखर घेतली आहे, साखरची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे। आणि इलायची पावडर घेतली आहे मी इथे अर्धा छोटा चमच आणि अगदी चिमूटभर इथे मी येलो कलरचं फूड कलर घेतला आहे। तर हे ऑप्शनल आहे। आता हे आपल्याला 1 मिनिटभर असं ढवळून घ्यायचं आहे आणि आपण साखर या स्टेजला टाकली कारण की आपल्याला घट्ट झाल्यानंतर त्याची क्वांटिटी समजते, म्हणजे त्या अंदाजाने आपल्याला कमी गोड जास्त गोड असं समजतं। आणि इलायचीसुद्धा एंडिंगलाच टाकायची, म्हणजे कसं त्याचा फ्लेवर असा छान टिकून राहतो। तर आपली इथे बासुंदी रेडी झाली आहे, आपण आता सर्व करायला घेऊयात। तर आपली बासुंदी जी आहे ती खूप अशी मस्त गार्निशिंग केली आहे काजू बदाम आणि पिस्ताने। तुम्ही बघू शकता खूप छान असं सायचं टेक्स्चर आलं आहे बासुंदीमध्ये, हे बघा वाव मस्त असं टेक्स्चर आलं आहे। तर ही तुम्ही बासुंदी जी आहे ती गरमागरम पुरीबरोबर सुद्धा सर्व करू शकता, खूप मस्त लागते पुरी बासुंदी। चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही आजची बासुंदीची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, त्याने मला खूप मोटिवेशन मिळेल आणि तुम्हाला सुद्धा माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।